माझ्या मरणासाठी आपण मत्तईचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन 4 यामधून पाहूया. मत्तई कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 4 मी वाचतो. मत्तई 5 आणि वचन 4. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. प्रियानो, ह्यावेळेस आपण पाहतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त त्यानं सेवेला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की तो लोकांना शिकवत असताना अ, डोंगरावरती गेलेला आहे. गालिलाच्या जवळ साधारण ते ठिकाण असावं आणि तो डोंगराचा भाग साधारण सपाट असावा आणि त्या ठिकाणी बसून आपण पाहतो की प्रभूचं एक बसणं हे एक रब्बी प्रमाण असायचं. तो बसून लोकांना शिकवत असे आणि ह्या ठिकाणी तो शिक्षण देत असताना जे डोंगरावरील प्रवचन आहे आणि प्रभू आपल्या सेवेचा आरंभाच्या दिवसामध्ये लोकांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहे. ज्यावेळेस परुषी किंवा तिकडचे धार्मिक लोक किंवा धार्मिक पुढारी कशा प्रकारचं जीवन आपलं असावं असं जे त्यांनी लोकांना शिकवलं होतं किंवा लोकांना माहिती होतं की जे धार्मिक पुढाऱ्याकडून शिकले होते की आपलं जीवन कसं असावं की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याच्याद्वारे प्रवेश आपल्याला करता येईल आणि तसं त्यांना ते जीवन ठाऊक होतं. पण आपल्या प्रभूकडे ज्यावेळेस आपण पाहतो, ज्यावेळेस त्यानं सुरुवात केली त्याच्या सेवा कार्यामध्ये आणि त्यावेळेस त्याचं जे शिकवण आहे ते अगदी जगीप्रमाणे नाही प्रियानो. त्याचं जे शिकवण आहे ते एक आध्यात्मिक ते साठी आपल्याला लागू असणारे जीवन आहे. जसं जग आहे तसं नाही, पण जसं देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या मनाप्रमाणे एक व्यक्ती कसा असावा, त्याचं धार्मिक आध्यात्मिक जीवन कशा प्रकारे असावं, कशा प्रकारे वचनाला धरून तो देवाच्या राज्यात येणार असावं असं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिकवताना आढळत आहे. वचन सांगते की जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो या वचन 5व्या अध्यायामध्ये वचन 3 पासून वचन साधारण 11 पर्यंत पाहतो की आपण साधारण 9 वेळेस धन्य असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे धन्य प्रभूने त्यासाठी म्हटलेलं आहे की कोणत्या लोकांना धन्य म्हटलं जाईल स्वर्गामध्ये किंवा लोकांमध्ये एक आध्यात्मिक असं विशेष महत्व या ठिकाणी आपल्याला प्रभू सांगत असलेलं कळत आहे. प्रियानो, यहुदी लोकांना किंवा इस्रायल लोकांना ठाऊक होतं की आता हा जो प्रभू येशू ख्रिस्त जो त्याचं शिक्षण देत आहे की आपण त्या शिक्षणात योग्य प्रकारे आहोत की नाही. आपण जे आता धार्मिकतेचं जीवन जगत आहे त्या जीवनाद्वारे आपला प्रवेश येणाऱ्या स्वर्गाच्या राज्यासाठी योग्य प्रकारे आहे की नाही अशा प्रकारची चाचपणी करणारं प्रभू येशू ख्रिस्ताचं ती शिकवण होती प्रियानो. आणि त्याचं शिकवण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते लागू करणार होतं, त्यांच्या अंतःकरणाला ते बोचणी देणार होतं. आणि प्रत्येक जण आपण पाहतो की वचनामध्ये की लोकांच्या झुंडीच्या झुंडी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे यायच्यात. ते जेवण विसरून जात असत, त्यांचं राहणीमान, त्यांचं घरदार, मुलं बाळ सोडून त्याच्या पाठीमागे लागत असत. कारण सर्वांचा त्यावेळेचा एक उद्देश होता की आपण सुद्धा आपलं जगणं सुद्धा येणाऱ्या स्वर्गाच्या राज्यासाठी योग्य आहे किंवा नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिकवत असताना आपण पाहतो की तू म्हणत आहे जे शोक करत आहेत ते धन्य. प्रियानो, हा शोक कोणत्या प्रकारचा आहे? जसं त्यावेळेस जीवन होतं एक जगिकतेप्रमाणे की लोक खात पित असेल, मोज मजा करत असेल आणि त्यांना वाटतच की आपण हे जे शिकतोय, आपण जे वाचतोय, चालतोय, त्या धर्माचरण करतोय त्याप्रमाणे आपलं जीवन आहे आणि आपला प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार आहे. प्रियानो, पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येतो तो एक नवीन असा कित्ता पाडलेला आपण ह्या ठिकाणी पाहतो. प्रियानो, त्याचं शिकवण अशा प्रकारे आहे की एक सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये त्याचं वचन एकदम गहराईपर्यंत काम करणार आहे. प्रियानो, तो अद्भुतरित्या काम करणार आहे आणि म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे शोक करत आहेत ते धन्य. प्रियानो, हा शोक आहे तो आपलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकून त्याला ज्यावेळेस कळून येतं एका मनुष्याला की आपलं जीवन या भूतलावरती पाप्याप्रमाणे आहे आणि ज्यावेळेस एखादा मनुष्य आपलं पाप त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीतून वचनातून कळून येतोय, एक सामान्य माणूस आपलं पाप सोडून पश्चातापी अंतःकरणाने आपल्या प्रभूकडे येतो, आपलं पाप कबूल करून सोडून देतो आणि त्या पापासाठी तो खऱ्याप्रमाणे पश्चाताप करतो, खऱ्याप्रमाणे शोक करतो. आणि प्रभू म्हणत आहे की ती लोक धन्य जे आपल्या पापांसाठी शोक करतायत, जे आपण जगत आहे या जगिकतेप्रमाणे त्या जगण्यासाठी ते शोक करतायत. प्रियानो, आणि म्हणूनच प्रभू म्हणतात की अशी लोक धन्य आहेत, अशा लोकांना स्वर्गामध्ये स्थान आहे
की जे आपल्या पापांसाठी खरा पश्चाताप करून आपल्या प्रभूकडे वळतात, आपल्या स्वर्गाच्या राज्यामध्ये येण्यासाठी योग्य प्रकारे ते जीवन जगत आहेत. आणि प्रभू आपला थोर आहे. त्या ठिकाणी आपण एक पाहतो, दुसरे करिंथ वचन अध्याय 7 आणि वचन 10. ईश्वर प्रेरित दुःख म्हणजे देवाने लावलेली शिस्त आहे प्रियानो. आणि त्यामुळेच मनुष्य पश्चाताप करतो आणि पश्चातापातून त्याला क्षमा आणि क्षमेतून प्रभूद्वारे तारण मिळतं प्रियानो. खरोखरच आपला तारण देणारा प्रभू आहे. आणि म्हणूनच तो या लोकांना या ठिकाणी सांगत आहे की जे त्याच्या पाठी आलेले आहेत, जे त्याच्या माग किती दिवस आहेत, त्यांना म्हणत आहे की तुम्ही शोक करा, तुमच्या पापापासून शोक करा, तुमच्या पापापासून वळा आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करा. प्रियानो, खरोखरच अशी पवित्र शास्त्रामध्ये खूपशी उदाहरणं आहेत की त्या लोकांनी खरा शोक केला, आपल्या पापापासून शोक केला, आपल्या पापापासून ते वळे, त्यांनी जगिकतेचं जीवन सोडून देऊन प्रभूच्या मार्गावरती धावले, प्रभूच्या मार्गावर त्यांनी चालले आणि प्रभूचा स्वीकार करून त्यांनी तारणाच्या जीवनामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेला आपण पाहतो. आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये असे कितीतरी व्यक्ती आहेत. आपण पाहतो की कशा प्रकारे उद्या पुत्राचं एक उदाहरण आहे आपल्याकडे, की उद्या पुत्रानं कशा प्रकारे आपल्या बापाच्या आज्ञा मोडल्या. तो जगिकतेमध्ये जगत असताना त्यानं आपलं धन, आपलं सर्वस्व, आपलं जीवन सुद्धा मनाला येईल तसं जगला. पण तो आपण पाहतो की पुढे जाऊन त्याला खरा पश्चाताप झाला, त्यानं अश्रू ढाळे, त्यानं पश्चाताप करून शोक केला प्रियानो. आणि तो आपल्या पित्याकडे वळा, आपल्या प्रभूकडे वळा, आपल्या जगिक पित्याकडे वळून त्यानं खरा पश्चाताप आणि शोक केला आपल्या पापांसाठी. आणि त्याच्या पित्यानं, त्याच्या बापानं त्याचा स्वीकार केला, त्याला उंची वस्त्र नेसवलं प्रियानो. आपण पाहतो की एक निन्वेकरांचं उदाहरण आहे की साधारण 1,20,000 लोक होती आणि त्या ठिकाणी पाहतो की ती लोक सुद्धा आपण पाहतो की कशा प्रकारे जीवन जगत होते. अगदी मूर्तीला ते वाहून त्यांनी जीवन घेतलं होतं. त्यांनी स्वार्थामध्ये त्यांचं जीवन होतं, पापामध्ये जीवन होतं, जगाच्या वाईट गोष्टीमध्ये त्यांचं जीवन अडकलेलं होतं प्रियानो. आणि ज्यावेळेस योना त्यांच्याकडे गेला, त्यानं देवाचं वचन सांगितलं, तिकडे राजापासून सर्व प्राण्यापर्यंत तिकडच्या लोकांनी शोक केलेला आपण पाहतो प्रियानो. आणि अशा प्रकारचा शोक त्यांच्या आनंदास कारण झालं. त्यांनी त्यांच्या पापापासून आपलं मुख फिरवलं आणि ते धन्यवादित अशी लोक झाली प्रियानो. खरोखरच आपला प्रभू थोर आहे, तो महान आहे. आपण पेत्राचं एक उदाहरण पाहतो, पेत्राचं पुस्तक, पेत्राच्या जीवनाकडे पाहत असताना आपण पाहतो मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय, मार्क कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 66 पासून पुढचे काही 4-5 वर्ष पाहतो की त्याच्यामध्ये पेत्र सुद्धा आहे की जो प्रभू बरोबर चालला प्रियानो. आणि ज्यावेळेस प्रभूला धरून दिलं आणि आपण पाहतो की तिकडच्या लोकांनी त्याला म्हटले की प्रभू तूही तोच आहेस जो त्या प्रभू बरोबर चालला, जो ख्रिस्ताबरोबर होतास. पण आपण पाहतो की त्यानं ख्रिस्ताला त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. साधारण 3 वेळेस त्यानं नाकारलं आणि ज्यावेळेस तिसऱ्यांदा कोंबडा हरवला आणि त्याला आठवलं प्रियानो की मी माझ्या प्रभूला नाकारलेला आहे. आणि खरोखरच त्याच्या मनामध्ये एक आक्रोश आला की मी माझ्या पित्याला, जो मला तारण देणार आहे, जो मला जीवन देणार आहे, त्याला मी नाकारलेला आहे. आणि त्यानं त्या ठिकाणी आपण पाहतो की खऱ्या प्रकारे शोक व्यक्त केलेला आहे प्रियानो. आणि असं लिहिलं गेलेलं आहे की साधारण एका जुन्या लेखकानं की तो म्हणत आहे की ज्यावेळेस कोंबडा सकाळी आरवत होता किंवा भांग देत असे, त्यावेळेस पेत्र दररोज रडत असे. त्याला ती आठवण व्हायची की मी माझ्या प्रभूला नाकार केलेला आहे, मी माझ्या प्रभूचा नकार केला की त्याला स्वीकारू शकलो नाही. आणि पेत्रानं सुद्धा आपण पाहतो की कशा प्रकारे पेत्राने ज्यावेळेस त्याचा प्रभूचा स्वीकार केला आणि आपण पाहतो की प्रभूने त्याला त्याच्यावरती मंडळी रचली गेलेली आहे. प्रियानो, आपण आणखीन पाहतो एजराचं उदाहरण, एजराच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, एजराचं पुस्तक याच्या 9व्या अध्यायामध्ये तिकडची लोक आपण पाहतो की त्या लोकांचं जीवन कशा प्रकारचं होतं की ते त्यांनी विधर्मी स्त्रिया, तिकडच्या याजकांपासून, अधिकाऱ्यांपासून, तिकडच्या खूपशा लोकांपर्यंत त्यांनी विधर्मातून बायका केल्या होत्या. त्यांचं जीवन त्यांनी मूर्तीला वाहिलं होतं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस एजराला कळून आलं की हे चुकीचं आहे, वाईट गोष्टी आहेत आणि या देवाच्या विरुद्ध आहेत,
एक जगिक जीवन जगणारे हे लोक आहेत. आणि ज्यावेळेस एद्रानं लोकांना सांगितलं आणि तिकडच्या लोकांनी पश्चाताप केला प्रियानो, ते देवाकडे वळे, त्याने आपलं पाप सोडून दिलं, त्यांनी त्या बायका ज्या विधर्मातून आल्या त्या सोडून दिल्या आणि खऱ्या अंतकरणाने देवाकडे येऊन त्यांनी शोक केला. आणि देवानं आपण पाहतो की पुढे त्यानं स्वीकारलेला आहे प्रियानो. धन्यवादित अशी लोक झालेले आहेत प्रियानो. आपण पाहतो की इर्म्याच्या पुस्तकामध्ये, इर्म्याचं पुस्तक याचा शेवटचा यहोयाकीन राजा जो आपल्याला ठाऊक आहे, यहोयाकीन राजा, इर्म्याचं पुस्तक याचा 52वा अध्याय. आणि हीच गोष्ट आपण पाहतो दुसऱ्या राज्यामध्ये 25 अध्याय वचन 27 ते 30 मध्ये. मी वाचतो, यहुदाचा राजा यहोयाकीन याच्या बंदिवासाच्या 37व्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी मरोदक बाबेलाचा राजा झाला, त्याच्या 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी त्यांनी यहुदाचा राजा यहोयाकीन याचे डोके वर करून त्याला कारागृहातून बाहेर काढले. त्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदित होते त्याच्याहून त्यास उच्च आसन दिले. आपण पाहतो की यहोयाकीन राजा जो साधारणतः इस्रायलचा शेवटचा राजा असावा, आणि त्याच्याविषयी असं लिहिलं गेलंय की या यहोयाकीन राजानं आपल्या मनाप्रमाणे त्यानं जीवन जगलं, देवाला न आवडणारं जीवन, जगिकतेप्रमाणे तो जीवन जगला. आपल्या जगिक जीवनामध्ये तो एकदम रममान झाला. पण ज्यावेळेस त्याला देवाचं वचन कळून आलं, देवाचं वचन त्याला दासांकडून कळून आलं, त्यावेळेस त्यानं खरा पश्चाताप केला त्या कारागृहामध्ये प्रियानो. आणि हा एक राजा जो कारागृहामध्ये बंदिवासामध्ये, आपण पाहतो की तिथं त्या राजानं त्याच्यातून सोडवणूक केलेलं आहे आणि त्याच्या राज्यामध्ये त्याला एक उच्च असं आसनावरती बसवलेलं आहे खरोखरच. आणि आपण पाहतो की पुढं वाचली माहिती तर आपल्याला लक्षात येतं की त्याला नित्य अशी भाकर मिळेल अशी देवाने व्यवस्था करून दिलेली आहे प्रियानो. कधी की ज्यावेळेस आपण आपल्या पापांसाठी शोक करू, ज्यावेळेस आपण आपल्या पापांपासून आपलं तोंड फिरून आपल्या प्रभूकडे आपलं लक्ष लावू, आपल्या देवाकडे आपण पाहू, तो काय म्हणत आहे की त्याप्रमाणे आपलं जीवन आपण रोज चाचपणी करून त्याच्याप्रमाणे संगती त्याच्या समागमे चालू, त्यावेळेस माझे प्रियान हे शक्य आहे की आपण आपल्या पापांसाठी शोक केलेला असावा. आपण आणखीन एक पाहतो की अहाबाच्या राजाविषयी, अहाबाचा राजा, पहिले राजे याचा 21वा अध्याय. आणि ह्या अहाब राजाकडे आपण पाहतो, यानं नाबोताचा द्राक्षेचा माळ ज्यावेळेस घेतला कपट करून इस्रायलीने, त्यानं तो द्राक्षेचा माळ त्याच्याकडून घेतलेला ह्या ठिकाणी आपण पाहतो. पहिले राजे याचा 21वा अध्याय आणि त्यातून काही काही वचन आहेत. आणि आपण पाहतो की 25व्या वर्षामध्ये अहाब सारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इज्रेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले होते. परमेश्वराने इस्रायलाकडून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तीच्या नादी लागून पुष्कळ अमंगल कर्मे केली. एलियाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्री फाडली व अंगास गोंताट गुंडाळून उपवास केला. तो गोंताटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. नंतर एलिया तिशबी यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की अहाब माझ्या पुढे कसा दीन झाला आहे, तू पाहतोस ना, तो माझ्या पुढे दीन झाला आहे, म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्यावर, त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणेल. आणि आपण पाहतो की अहाब राजा सुद्धा, हा जो इस्रायलचा राजा आहे, हे आपल्या पत्नीच्या बोलण्यामध्ये येऊन त्यानं कशा प्रकारचं अमंगल कृत्य केलेलं, कशा प्रकारे त्यानं ते द्राक्षीचा मळा घेतलेला आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस एलियाकडून त्याला देवाच्या वचनाद्वारे बोल लावला गेला, देवाच्या वचनाद्वारे त्याला टोचणे लावले गेले, त्यावेळेस त्यानं खऱ्या प्रमाणे आपल्या पापांसाठी पश्चाताप केला, शोक केला. आणि देवाने त्याला एक अभिवचन दिलेलं आहे की तुझं राज्य तुझ्यापासून तोडून घेतलं जाणार, त्याच्या दुसऱ्या पिढीपासून. आणि असा आपला प्रभू आहे, थोर आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या पापांपासून शोक करू प्रियानो, असा आपला परमेश्वर थोर आणि महान आहे की जो ज्यावेळेस आपण खरा पश्चाताप करू, आपल्या पापापासून आपलं मुख फिरू, त्याच्यापासून आपण शोक करू, आपल्या प्रभूकडे वळू आणि त्या वाईट गोष्टी सोडून देऊ, तर तो प्रभू त्याच्या राज्यामध्ये आपल्याला घेण्यासाठी योग्य असे बनवले. योब सुद्धा म्हणत आहे, योबाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, योब याचं पुस्तक 42वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपण वाचतो की योब म्हणत आहे, सर्व प्रकारे आपलं मागणं त्यानं आपल्या देवासमोर ठेवल्यानंतर तो म्हणत आहे, म्हणून मी माघार घेऊन दूर राखेत बसून पश्चाताप करीत आहे.
योबाने सुद्धा आपण पाहतो की कशा प्रकारे खरा पश्चाताप केलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण खरा पश्चाताप करून आपल्या प्रभूकडे वळू, त्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे चालू, तो सुद्धा आपल्याला एक धन्य करणारा असा प्रभू आहे. म्हणूनच प्रियानो, आपण आपल्या पापापासून माघारी फिरलेला असावं. आपण आपल्या पापापासून मुख फिरवलेलं असेल. आपल्या पापापासून आपण रोज शोक केला हवाय. कळत न कळत झालेल्या सर्व पापासाठी आपलं जीवन एक शोक करणार असावं प्रियानो. ज्यावेळेस आपण आपला शोक त्याच्या समोर सादर करू, हे जो आपला शोक आहे, हे जे आपलं रडणं आहे, हे जे आपलं पश्चाताप आहे, तो खऱ्याप्रमाणे आपल्याला स्वर्गात नेण्यास आणि तारण करण्यास एक महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि प्रभू आपला थोर आहे. असं करण्यास तो आपल्याला सहाय्य करो, असं करण्यास तो आपल्याला मदत करो.